धक्कादायक, संतापजनक आणि तितकंच अनाकलनीय. ज्या शेतातून महाराष्ट्राच्या ताटात कांदा जायला हवा होता, त्याच शेतातून तरुण पिढीला उद्ध्वस्त करणारं विष पिकवलं जात होतं. धाराशिव जिल्ह्यातून एक अशी बातमी समोर आली आहे ज्याने संपूर्ण राजकीय वर्तुळ हादरून गेलं. एका नेत्याच्या शेतात चक्क अफूची शेती, कांदा पिकाच्या आड लपलेला हा 75 लाखांचा काळा बाजार नेमका काय आहे? नेमका आहे तरी काय? कोण आहे तो पांढरपेशी नेता? पहा एक स्पेशल रिपोर्ट NGTV मराठी न्यूज चॅनलचा. धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुका दशमे गावचे शांत शिवार, कुणालाही शंका येऊ नये असं कांद्याचं डोलणारं पीक. पण या कांद्याच्या पातीच्या आड दडलं होतं एक भयंकर सत्य. स्थानिक गुन्हे शाखेला म्हणजेच LCB ला एका खबऱ्याकडून गुप्त माहिती मिळाली. माहिती इतकी धक्कादायक होती की पोलिसांना देखील सुरुवातीला विश्वास बसला नाही. पण जेव्हा पोलीस ताफा या शेतात शिरला तेव्हा अधिकारी चक्रावून गेले. काय आहे ही बातमी? सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी बंदगी. NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. शेतामध्ये लावलेला कांदा, कांद्याच्या ओळीमध्ये अत्यंत हुशारीने अफूची झाडं लावण्यात आली होती. गुलाबी पांढरी फुलं आलेली, बोंड धरलेली ही झाडं पाहून पोलीस अवाक झाले. तब्बल 485 किलो अफूची झाडं. बाजार भावानुसार याची किंमत आहे तब्बल 75 लाख रुपये. हे केवळ पीक नव्हतं, तर हा होता एक मोठ्या अंमली पदार्थाचा रॅकेटाचा पाया. आता प्रश्न शिल्लक राहतो, हे पाप कोणाचं? हे शेत कोणाचं? जेव्हा मालकाचं नाव समोर आलं तेव्हा धाराशिवच्या राजकारणात जणू भूकंपच झाला. हे शेत आहे ठाकरे गटाच्या शिवसेनेचे वाशी तालुका उपप्रमुख आणि दशमे गावचे माजी सरपंच समाधान उगडे यांचं. ज्याच्यावर गावची तालुक्याची जबाबदारी होती त्यांनीच आपल्या शेतात अंमली पदार्थाची शेती फुलवली होती. राजकीय वलय वापरून हा काळा धंदा इतके दिवस कोणाच्या आशीर्वादाने सुरू होता? हा प्रश्न आता सर्वसामान्य जनता विचारते. पोलिसांची धाड पडताच समाधान उगडे यांनी तिथून पळ काढला. सध्या ते फरार आहेत, पण त्यांच्या कृत्याने पक्षाची प्रतिमा मलिन झालेली आहे. या काळ्या गोरखधंद्याचे पडसाद थेट मातोश्रीपर्यंत उमटले. बातमी वाऱ्यासारखी पसरताच खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तातडीने दखल घेतली. पक्षाची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी सांगितलं की अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला पक्षामध्ये स्थान नाही. उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने समाधान उगडे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. पण विरोधक आता आक्रमक झाले आहेत. विचारलं जातंय की एका उपतालुका प्रमुखाची ही हिंमत होतेच कशी? यामागे आणखीन किती मोठे मासे दडलेले आहेत? शेतकरी आज अडचणीत आहे, पण त्याचं नाव वापरून जर कोणी अंमली पदार्थाची तस्करी करत असेल तर त्याला माफी नाही. 75 लाखांची ही अफू जर बाजारात गेली असती तर किती तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. हा फक्त एक समाधान उघडे आहे की अशी आणखीन काही शेतं राज्याच्या कानाकोपऱ्यात लपलेली आहेत? हे शोधण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर उभं आहे. पोलीस तपास सुरू आहे, आरोपी फरार आहे, पण NGTV मराठी या प्रकरणाचा पाठपुरावा सोडणार नाही. तुम्हाला काय वाटतं? राजकीय पदाचा गैरवापर करून असे उद्योग करणाऱ्यांना काय शिक्षा व्हायला पाहिजे? ते कमेंट मध्ये तुमचं मत नक्की मांडा. तसेच आपल्या हक्काच्या NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील.